विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करूया अल्जेब्राचा पॉलिनॉमियल्स. यू ऑलरेडी लर्न अबाउट द पॉलिनॉमियल्स. कन्सिडर 3 2x 9x square plus 2x 5x square plus 3x plus 7. Okay. These are algebraic expression. These are the expressions. These are the algebraic expressions. Now, first one is a constant here. Second containing variable x. Third containing variable x. Fourth containing variable x here. Now here the power is 0. Here the power of the variable is 1. Here the power of variable is maximum power is nothing but a 2 here. Here is power 1. Here power is 2. Okay. Here take like this here. Power 3. Now here the power of the variable in a algebraic expression is a whole number. Okay. Such a algebraic expression is called a polynomial, and therefore polynomial can be defined as the index or power of a polynomial of an algebraic expression is a whole number. It is a whole number, and we know that whole number is starting from 0 0 1 2 3 असे जे त्याचे पॉवर असतील त्याला म्हणतो आपण polynomial. Then the given expression, the given algebraic expression is called polynomial. It's called polynomial. आता या ठिकाणी हे जो 3 दिलेला आहे, 3 मध्ये कुठल्या प्रकारचा व्हेरिएबल दिलेला आहे. Therefore this 3 is called as constant polynomials. Okay, so here constant polynomial. A polynomial containing only constant, then it is called constant polynomial. हे काय होईल? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. एक्झाम्पल इज 3, 5, 12, etc. चिन्ह बदलवतात. ॲक्च्युली दिस 3 कॅन बी रिटन एज 3x to the power 0. ओके. 5 कॅन बी रिटन एज 5y to the power 0. This -12 can be written as -12 z to the power 0. या पद्धतीने, बिकॉज वी नो दॅट एनिथिंग इज पॉवर 0 इज इक्वल टू 1. म्हणजे 1 into 12 is -12. Here 1 into 5 is 5 and 1 into 3 is 3. तर कोणत्याही पॉलिनॉमियलला आपण या पद्धतीने मांडू शकतो. ठिकाणी तुम्ही असं लिहिलं 1/x. इज इट अ पॉलिनॉमियल? नो, इट इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज हियर इंडेक्स इज नॉट अ होल नंबर. इज नॉट अ पॉलिनॉमियल. ओके, इज नॉट अ पॉलिनॉमियल. सिन्स हियर 1/x जर आपण इथं लिहिलं तर x to the power -1 होईल. हे पॉलिनॉमियल होणार नाही, कारण की हिचा जो इंडेक्स आहे
मीन्स नो व्हेरिएबल कॅन बी राईट इन द डिनॉमिनेटर फॉर्म, त्याला न्यूमरेटरमध्ये. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. तर मेनली आपण 3 प्रकारचे टाइप्स पाहतो हिअर. फर्स्ट इज मोनोमियल. polynomial containing only one variable, only one term, not variable, only one term. any variable राहू शकतात, असं काही नाही. एक्झाम्पल, आता या ठिकाणी हे जे 3 दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये एकच टर्म आहे, 2x दिलेला आहे, हे एकच टर्म आहे, म्हणून याला म्हणतात मोनोमियल. दुसरे दिले आहे बायनॉमियल. बायनॉमियल या ठिकाणी ही जी पॉलिनॉमियल दिलेली आहे, ही पॉलिनॉमियल आहे. द पॉलिनॉमियल containing how many? 2 terms. How many terms? 2 terms. It's called as बायनॉमियल. याला काय म्हणतो आपण? बायनॉमियल. 2 टर्म. एक्झाम्पल, इथं आलेलं जे 9x² + 2x, x + 2 हा. सो दीज आर नथिंग बट अ बायनॉमियल पॉलिनॉमियल. x + 2, x² + 2x कोणते लिहिता येईल हिअर? दीज आर नथिंग बट हिअर द बायनॉमियल. आणि तिसरं आहे ट्रायनॉमियल. The polynomial containing 3 terms. How many terms? 3 terms is called as trinomial. This is called as trinomial. Example इथे दिलेला आहे 5x³ + 3x + 2 -9y + 3y² + 7. So these are nothing but trinomial. तर हा होईल 3x⁴. इथे याचा इंडेक्स आहे, हा इंडेक्स 0 आहे. या इंडेक्सला म्हणतात डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. हिअर द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल दिस इज नथिंग बट अ 0. समजा दुसरी घेतलं 9x² + 2x. तर यामध्ये जे मॅक्झिमम डिग्री दिलेली आहे, किती आहे? हिअर मॅक्झिमम इंडेक्स इज नथिंग बट 2. देअरफॉर 2 इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल. ओके, सो हिअर डिग्री इज नथिंग बट हिअर 0. इथं डिग्री 0, इथे येईल डिग्री इज इक्वल टू 2. इथे 2x असेल तर डिग्री इज इक्वल टू 1 इंडेक्स. आणि इथे 5x³ + 3x + 7 असं जर दिलं असेल तर इथे जे डिग्री आहे, डिग्री इज इक्वल टू व्हॉट हिअर? 3. 3 इज द डिग्री ऑफ दिस हिअर. ओके, सो therefore here the highest index of variable, the highest index of the variable in a given polynomial, is called the degree of polynomial. हे त्यांचे एक्झाम्पल्स इथे आपण आधीच लिहून काढलेले आहे. 3 असेल तर आपण याला या पद्धतीने मांडू शकतो. तर डिग्री किती होईल? 0 आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असेल तर तिची डिग्री नेहमी 0 राहील. दुसरा एक्झाम्पल आपण इथे घेतलं आहे 9x² + 2x. इथं मॅक्झिमम डिग्री 2 आहे. इथे आपण या ठिकाणी 2x⁴ घेतला आहे. ओके, तर या ठिकाणी जो डिग्री दिलेली आहे, ही डिग्री किती आहे? 1 आहे. एकच टर्म दिलेली आहे. आणि इथे एक्झाम्पल घेतलं आहे 5x³ + 3x + 7.
इथे डिग्री किती आहे, मॅक्झिमम 3, इथे 1 आहे, मॅक्झिमम डिग्रीकडे हायेस्ट म्हटलेलं आहे. जरी 2 किंवा 2पेक्षा अधिक टर्म्स असतील तर इथे आपण हायेस्ट त्याची डिग्री काउंट करायची, दॅट इज नथिंग बट. आता या ठिकाणी जसं 2xyz प्लस 9x2yz मायनस 3x2y3z प्लस 7 या पद्धतीचा हा एक्सप्रेशन दिलेला आहे. हिअर या ठिकाणी आपल्याला डिग्री लिहायची आहे. व्हॉट इज द डिग्री? तर या डिग्री करताना या ठिकाणी सगळ्याची डिग्री इथे 1 1, हिअर टोटल डिग्री इज नथिंग बट 3. यांची बेरीज केली ते इथे 2 + 1 + 2 + 1 + 1 दॅट इज द 4. आणि 2 + 3 5 + 1 दॅट इज इक्वल टू 6. इथे डिग्री किती येईल? 0 येईल. याच्यात हायेस्ट डिग्री किती आहे? 6 आहे. Therefore here the highest degree is nothing but here the highest sum of the index of the variable, okay, in a given polynomial. हे जे पॉलिनॉमियल दिलेली आहे या पॉलिनॉमियलमध्ये प्रत्येक टर्मचे जे व्हेरिएबलचे इंडेक्स आहे यांची बेरीज घ्यायची आणि जी बेरीज जास्त होत आहे, सम जास्त होत आहे, त्याला म्हणायचं व्हॉट? डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. ठीक आहे. So here the highest sum of the indices or index, highest sum of the index of the variables अनेक घेतल्या variables in a given polynomial is the degree of polynomial. या ठिकाणी हे जे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आहे, ही डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कशी तयार होते? हिअर. तर या ठिकाणी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल या ठिकाणी 3 नाही लिहिता येणार, 4 नाही लिहिता येणार, 6 नाही लिहिता येणार, 6 लिहिता येईल. ओके, 6 इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. दुसरा एखादा एक्झाम्पल अजून घेता येईल हिअर. सो 8mnp प्लस mn घेतो mn प्लस 7m² मायनस 5m³ n⁴ प्लस 4m² n² प्लस 5. या ठिकाणी थोडेसे टर्म मी मोठे घेतलेले आहे. आता इथे पहा डिग्री लिहायची आहे. डिग्री आपल्याला काउंट करायची. इथे डिग्री 1 + 1 2 होईल, इथे डिग्री 2 + 1 3 होऊन जाईल, इथे डिग्री 3 + 4 5 7 होऊन जाईल, इथे डिग्री 2 + 2 4 होईल आणि इथे डिग्री किती होईल? 0. आता या ठिकाणी मॅक्झिमम डिग्री किती आहे? 7 दिलेली. यांची सम पहा, हे तुम्हाला करायचं आहे. अँड देअरफॉर द डिग्री इज नथिंग बट 7. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इफ इट कंटेन्स मोर दॅन 1 व्हेरिएबल. प्रत्येक व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स घ्यायचा आणि त्याची सम करायची आणि कोणत्या टर्मची सम जास्त होते ती म्हणजे डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल होईल. Standard or general form of a polynomial. Consider a0 plus a1x plus a2x plus a3x x² x³
प्लस a4x raised to power 4 plus up to an x to the power n. ही an x to the power n here. या ठिकाणी this type of polynomial is called the standard form of the polynomial or the general form of the polynomial. Here a nod, a1, a2, a3, a4, an minus 1, an are the coefficient of the polynomial, of each term of the polynomial. Yes. तर हे सगळे कोएफिशियंट झाले आणि म्हणून आपण या ठिकाणी हिअर कोएफिशियंट फॉर्म ऑफ पोलिनॉमियल, याला आपण कोएफिशियंट फॉर्ममध्ये आपल्याला ए नॉट, a1, a2 अप टू an या पद्धतीने लिहिता येते. आता या ठिकाणी पहा ते 1 2 3 n नंबर ऑफ टर्म आहे. तर n आपण इथून पॉवर घेतला 1 पॉवर n, 1 सफिक्स घेतलं तर 1 पॉवर आहे तर इथे सफिक्स n आहे तर पॉवर n आहे, म्हणजे हे n टर्म इथून झाले तर हे +1 एक टर्म जास्त आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला लिहिता येते कोएफिशियंट फॉर्म ऑफ दिस पोलिनॉमियल इज नथिंग बट दिस मच. आता एक्झाम्पल नंबर 2 बघा, याच्यात तुम्हाला समजेल की सपोज आय राईट द एक्सप्रेशन हिअर 5x³ + 2x² + 3x + 7. ओके, आता ही एक्सप्रेशन घेतलं हिअर इट इज डिनोटेड बाय लेट p ऑफ x. p ऑफ x मीन्स हिअर पोलिनॉमियल इन व्हेरिएबल x. तर p ऑफ x दिलेलं आहे. आता कोएफिशियंट फॉर्म आता हे सगळं डिसेंडिंग ऑर्डर लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोएफिशियंट फॉर्म लिहिताना पॉवर 3 दिलेलं आहे, पॉवर 2 दिलेलं आहे, पॉवर 1 दिलेलं आहे, याही पद्धतीने म्हणता येते आपल्याला. याला हिअर इज 5, हिअर इज 2, हिअर इज 3, हिअर इज 7. आता हे 3 पॉवर 2 पॉवर 1 पॉवर नो पॉवर हिअर. तर या ठिकाणी हिअर 5 4 3 2 5 2 3 7. सो हाऊ मेनी नंबर ऑफ कोएफिशियंट हिअर, therefore number of coefficient is equal to how many, 3. आता number of coefficient is equal to 4. ओके, 1 2 3 4 कोएफिशियंट किती झाले 4. व्हॉट इज द डिग्री ऑफ पोलिनॉमियल? डिग्री ऑफ पोलिनॉमियल इज नथिंग बट 3. म्हणजे कोएफिशियंट एक जास्त राहील आणि डिग्री ही एक ने कमी राहील या पद्धतीने. दूसरा आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल सपोज r ऑफ x इज इक्वल टू या ठिकाणी 2x raised to power y, y raised to power 5 minus 3y raised to power 3 plus y plus 8 या पद्धतीने लिहिलं आहे आणि याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहायचे. नाव हिअर द कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहिताना ह्या दॅट इज rx इज इक्वल टू, याला पहिल्यांदा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे म्हणजे 2y raised to power 5. आता y raised to power 4 आहे का? नाही आहे आणि म्हणून +0y raised to power 4 लिहायला लागेल. ओके, त्यानंतर y raised to power 3 ची टर्म आहे 3y raised to power 3. त्यानंतर y raised to power 2 टर्म आहे का? नाही आहे, म्हणून 0y raised to power 2 म्हणजे y raised to power 1 आहे आणि नो y raised to power 0 आहे. आता कोएफिशियंट फॉर्म दिला असेल तर या ठिकाणी कोएफिशियंट फॉर्ममध्ये हे इंडेक्स फॉर्म झाला, याला काय म्हणतात इंडेक्स फॉर्म. आणि आता कोएफिशियंट फॉर्ममध्ये सगळ्याचे कोएफिशियंट लिहिताना मॅक्झिमम डिग्री आपण सुरुवातीला लिहितो, मग डिक्रीजिंग करतो 5 4 3 2 1 0. 5 दिलेल्या डिग्री इथेचा कोएफिशियंट 2 आहे, 4 डिग्रीचा कोएफिशियंट 0 आहे, हिअर -3 आहे, चिन्ह सहित उचला जायला, हिअर 0 आणि हिअर इज 1 आणि हिअर इज 8. आता पहा 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ कोएफिशियंट किती झाले 6. तर डिग्री किती होईल? 1 ने कमी होईल. डिग्री इज नथिंग बट हिअर डिग्री इज इक्वल टू हिअर
इज 5 डिग्री आहे ऑलरेडी दिली. या पद्धतीने हिअर दिलेलं पहिले स्टँडर्ड स्वरूपामध्ये मांडणे, हे दोन पद्धतीने मांडतात, त्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग याही पद्धतीने मांडतात. हिअर ए रेस्ट टू पॉवर एन ए एन एक्स टू पॉवर एन प्लस ए एन -1 एक्स टू पॉवर एन -1 हिअर. मग चाललं हिअर प्लस ए रेस्ट टू पॉवर 3 एक्स टू पॉवर 3 ए रेस्ट टू पॉवर 2 एक्स टू पॉवर 2 ए रेस्ट टू पॉवर 1 एक्स अँड ए नॉट लास्टवाले. या पद्धतीने सुद्धा याला लिहिलं जाते हिअर. व्हेरी स्टँडर्ड पद्धत म्हणजे कोणती आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण ते लिहितो. दोन्ही पद्धतीने लिहिले जाते. बोथ द टाईप्स आर कॉल्ड स्टँडर्ड फॉर्म हिअर. बघा आपण एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतलं इथे. राईट द पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म. तर इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिले, हे कोणत्या फॉर्म दिलं आहे, कोएफिशियंट्स ऑफ रिक्वायर्ड पॉलिनॉमियल. त्याचे दिले आहे 2, 1 -5 3. नंबर ऑफ कोएफिशियंट आता नंबर ऑफ कोएफिशियंट त्याच्या मोजा 1 2 3 4 आहे. डिग्री ऑफ रिक्वायर पॉलिनॉमियल जे आपल्याला लिहायचे आहे त्याची डिग्री किती होईल, एकनी कमी करा. डिग्री एकनी कमी करा, कोएफिशियंट जास्त, डिग्री एकनी कमी. आणि मग हिअर द रिक्वायर पॉलिनॉमियल तुम्हाला कशी बनवता येईल, पॉलिनॉमियल रिक्वायर पॉलिनॉमियल. 2 घ्या, 2 हा कोएफिशियंट आहे, 2 इंटू. आता व्हेरिएबल आपल्याला निवडायचा, समजा मी व्हेरिएबल एम निवडतो, तर एम घेतो, त्याचा पॉवर मॅक्झिमम पॉवर किती घेणार मी 3, मॅक्झिमम पॉवर कारण 3. त्याच्यानंतर 1 आहे, +1 आहे म्हणून मी घेणार 1. ओके, एम टू द पॉवर, मग पॉवर एकनी कमी करणार 2 -5, मग एम टू द पॉवर एकनी कमी करणार म्हणजे 1. आणि नंतर मग शेवटी पॉवर लिहायची गरज नाही, दिस इज अ कॉन्स्टंट. दॅट इज इक्वल टू 2m³ + m² -5m + 3. सो दिस इज द रिक्वायर्ड पॉलिनॉमियल इन यम. कुठल्याही प्रकारे व्हेरिएबल वापरता येते. स्पेशली विचारला आहे इन एक्स, तर इन एक्समध्ये लिहायचं. दुसरा दिलेला आहे तो याच पद्धतीने आपण लिहू, कोएफिशियंट ऑफ रिक्वायर पॉलिनॉमियल किंवा कोएफिशियंट फॉर्म ऑफ रिक्वायर पॉलिनॉमियल. कोएफिशियंट फॉर्म दिलेला आहे 5, 0, 1, 0, 6. आता इथून आपण त्याची काउंटिंग करायची. नंबर ऑफ कोएफिशियंट किती आहेत, 1 2 3 4 5. मग डिग्री ऑफ पॉलिनॉमियल ॲक्च्युअली दिस इज अ रिक्वायर पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती आहे, एकनी कमी करा 4. म्हणून रिक्वायर पॉलिनॉमियल लिहा, रिक्वायर पॉलिनॉमियल का होईल 5 × 5 एक्स टू द पॉवर. आता मी एक्समध्ये लिहित आहे, एक्स टू द पॉवर इन एक्स एक्स टू द पॉवर. डिग्री किती आहे 4 डिग्री लावा लागेल तिथे 4 प्लस 0 × एक्स टू द पॉवर, एकनी पॉवर कमी करा 3 -1 घ्या, मायनस इंटू एक्स टू द पॉवर एकनी कमी करा 2 0 × एक्स टू द पॉवर एकनी कमी करा 1 आणि प्लस कॉन्स्टंट असं घ्या, विच इज इक्वल टू 5 एक्स टू द पॉवर 4 प्लस हा 0 आहे आणि देअरफॉर दिस इज अ 0 मायनस हा होईल x² आणि हा होईल 0 आणि हा होईल 6 विच इज इक्वल टू. आता इथे 5 एक्स टू द पॉवर 4 -0 इथे लिहायची गरज नाही, -x² आणि ते 0 आणि हे ते +6. सो दिस इज नथिंग बट हिअर 1 ऑफ प्रॅक्टिस सेट 3.1. पहिलं दिलं हे स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल ऑर नॉट. तर आपण इथे कन्सिडर करू y + 1/y विच इज इक्वल टू y + y⁻⁻1. आता पहा, सिन्स द इंडेक्स इज -1 is not a whole number, this is not a whole number. Therefore
given algebraic expression is not a polynomial. हे polynomial नाही. This is nothing but here the solution. Secondly, here 2 minus 5 root x here. तर या ठिकाणी 2 minus 5. आता व्हेरिएबल जो आहे त्याचा जो इंडेक्स आहे हाच आपल्याला चेक करायचा आहे. जो आपण इंडेक्स चेक करतो व्हेरिएबलचा चेक करतो. व्हेरिएबलचा इंडेक्स हा 1/2 आहे आणि 1/2 इज अ रॅशनल नंबर. इट इज नॉट अ होल नंबर. होल नंबर नाही आहे. होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 4 लाईक दिस. Here index is 1/2. Therefore given algebraic expression is not a polynomial. हे पॉलिनॉमियल होणार नाही. क्वेश्चन नंबर आपण थर्ड घेऊया. x² + 7x + 9 हे पॉलिनॉमियल घेतले आपण. या पॉलिनॉमियलमध्ये याला p ऑफ x म्हणतात. लेट p ऑफ x इज इक्वल टू दिस मच. p ऑफ x इज इक्वल टू दिस. x² + 7x + 9 ही जे पॉलिनॉमियल लिहिले आहे, ही जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे, हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे का? Here all the indices of the variable are whole number. Therefore given algebraic expression is a polynomial.